हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू मिनी व्लॉग. आज कामाची सुरुवात आहे ना मी किचन ट्रॉल्यांपासून केली होती. किचन ट्रॉल्या खूप खराब झालेल्या त्याच्यामुळे ना किचन ट्रॉल्या साफ करून घ्यायच्या होत्या मला सर्व. किचन ट्रॉल्यांमधले सर्व भांडे काढून घेतले आणि ना चांगल्या स्वच्छ घासून घेतल्या. त्या झालेल्या होत्या त्याच्यामुळे ना त्या सर्व घासून पुसून सर्व करायच्या होत्या मला. तर मी किचन ट्रॉल्या साफ करून घेतल्या आणि स्वयंपाकाची तयारी केली. पीठ मळून घेतलं, बटाट्याची चटणी बनवायची होती, भेंडीची भाजी झालेली होती. किचन ट्रॉल्या साफ करता करता मला खूप उशीर होऊन गेला, त्याच्यामुळे स्वयंपाकाला खूप लेट झालेलं होतं. भेंडीची भाजी आधीच बनवली होती आणि बटाट्याची चटणी बनवायची होती. बटाटे घेतले, ते ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले, त्याची ना साल काढून घेतली, त्याची चटणी बनवायची होती. काप करून घेतले बटाट्याचे आणि ना ते ना मिठाच्या पाण्यात ना 5 ते 10 मिनिट ठेवून दिले. नंतर आहे ना छान अशी बटाट्याची चटणी करायला घेतली. कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम होईपर्यंत लसूण वगैरे ना जिरे मोहरी टाकून घ्यायचं छान मस्त असं. जिरे मोहरी तडतडली की लाल तिखट, थोडासा हिंग, हळद आणि ना हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि छान अशी ना बटाट्याची ना जे काप आहे ना ते टाकून घ्यायचे. छान असं ना आलटून पलटून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि ना छान अशी ना मस्त आहे ना बिना झाकणाची ना शिजून द्यायची. भेंडीची भाजी झालेली आहे आणि हे बघा बटाट्याची चटणी पण आहे ना एकदम छान अशी होती. नंतर आहे ना कोथिंबीर टाकायची. पीठ मळून ठेवलेलं होतं, पोळ्या करून घेतल्या आणि ना नवीन भांडं घेतलं आहे दह्याचं, तर ते दाखवते तुम्हाला. दह्याचं नवीन भांडं घेतलं, त्याच्यामुळे ना ते ना स्वच्छ घासून वगैरे ना ठेवलं होतं उन्हामध्ये. त्याला तेल लावायचं होतं आणि तेल लावून आहे ना ते मस्त छान परत उन्हामध्ये ठेवायचं आहे. दही लावण्यात खापराच्या भांड्यामध्ये जेव्हा दही ठेवतो ना तेव्हा आहे ना खूप घट्ट असं दही होतं आणि जे त्याच्यामध्ये ना दह्याचं मध्ये जे दुधामध्ये पाणी असतं ते खापराच्या भांड्यातून आहे ना ते ना शोषून घेतलं जातं. त्याच्यामुळे ना अशा आहे ना छान असं घट्ट दही होतं. मार्केटमधून आहे ना त्या दिवशी मी ना खापराचं भांडं आणलं होतं आणि ना ते घासून वगैरे ना मिठाच्या पाण्याने 2-3 वेळेस ना घासून घेतलं. त्याला तेल लावून छान उन्हामध्ये ठेवायचं होतं 2-4 दिवस, कारण की ना तेल लावून ना ते भांडं ठेवलं ना तर ना ते खूप काळ टिकतं. त्याच्यामुळे त्या माणसाने सांगितलं होतं आम्हाला की ना याला तेल लावून ना घासून वगैरे मीठ लावून ते घासून वगैरे उन्हामध्ये ना जास्त दिवस ठेवा. आणि ना असं काहीसं दिसत होतं, ते तेल सर्व शोषून घेतलं होतं त्या भांड्याने. असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग.